विचार मंचावरील उपस्थित मान्यवर अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व गुरुजन मंडळी व तुम्ही इथे जमलेले सर्व पालक वर्ग, मित्रांनो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांपासून ते भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण एक स्वप्न पाहिलेलं होतं की भारत महासत्ता बनवायचं, आणि ते कोणाच्या जीवावर पाहिलं होतं तर आपल्या तरुणाईच्या जीवावर पाहिलं होतं. तर इथल्या नवयुवक मंडळींचं देखील मी अभिवादन करतो. आणि आज आपल्या इथं जमण्याचं कारण म्हणजे आपले लाडके रुद्राक्ष सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आपण इथे जमलेलो आहोत. मित्रांनो, प्रत्येक गुरुला वाटतं की आपला शिष्य हा गुरु द्रोणाचार्यापासून विश्वामित्रापासून प्रत्येक गुरुला वाटतं आपला शिष्य हा श्री रामासारखा बनावा, आपला शिष्य हा अर्जुनासारखा बनावा. पण ते आणि प्रत्येक गुरुला त्यामध्ये रामासारखा बनावा पण रावणासारखा क्रूर नाही बनावा, अर्जुनासारखा बनावा पण दुर्योधनासारखा दुर्बुद्धीचा नाही बनावा, असं प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. आणि ते शिक्षक त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जे इतर जी सामाजिक गोष्टींमध्ये वावरत असताना त्यांचं व्यक्तिमत्व विकासाचं सगळं ज्ञान देत असतात. मित्रांनो, एक रामायणाचा एक प्रसंग सांगायचा आहे मला की शिक्षक आपल्याला पुस्तकाच्या पलीकडे जाऊन गुरु आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेमध्ये बी जगण्याचं कसं ज्ञान देत असतात. एक श्रीराम जे दुसऱ्या दिवशी राज्यावर बसणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी राज्याभिषेक दुसऱ्या दिवशी होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी आदेश आला की श्रीराम प्रभू तुम्हाला वनवासाला जायचंय, तुम्हाला राज्याभिषेक होणार नाही, वनवासाला जायचंय, तुमचे बंधू भरत हे राज्य गादीवर बसणार आहे. त्यावेळेस आपल्या वडिलांचा आदेश हाच सर्वोपरी मानून रामाने एक राजकुमार, ज्याने कधी आपण तरी चप्पल घालून फिरतो पण एक राजकुमार म्हणजे फुलावर अगदी कोमल पाय हे, अशा राजकुमाराने निर्णय घेतला की मला 14 वर्ष आता वनवासाला जायचं. आणि तिथं चप्पल काढून टाकले, पूर्ण काट्या कुट्यातून 14 वर्ष पूर्ण जंगलातून वनातून फिरून रावणाचा नरसंहार करून 14 वर्षानंतर घरी आले. घरी आल्यानंतर काय झालं, घरी आल्यानंतर जी सख्खी त्यांची आई त्यांचं नाव कैवल्य आणि जी सावत्र आई म्हणजे माता कैकेयी. पण याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की रामाने आधी आपल्याला काय वाटलं, रामाने आधी कोणाच्या पाया पडायला पाहिजे, कैवल्याच्या. पण आधी कैवल्याच्या ते पाया पडले नाही, आधी पाया पडले ते माता कैकेयीच्या, सावत्र आईच्या, कारण त्यांचं तसं प्रेम आणि स्नेह होतं. तर हेच आम्हाला सरांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला सगळ्याच गोष्टी ज्या भारतीय संस्कृतीला धरलेल्या आम्हाला भाषेचा अभिमान, देशाचा अभिमान आमच्या मनामध्ये रुजवला. त्याबद्दल मी सर तुमचे आभार मानतो. असंही वाटतं प्रत्येक शिष्याला की माझा जे शिष्य आहे ते अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर बनावा. प्रत्येक गुरुला वाटतं, द्रोणाचार्यापासून आतापर्यंत आपले जेवढे शिक्षक आहेत त्यांना प्रत्येकाला वाटतं माझा शिष्य हा अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर बनावा, तर दुर्योधनासारखा दुर्बुद्धीचा बनू नये. अर्जुन हा किती श्रेष्ठ होता, नुसतं शिक्षकांनी ठरवून जमतंय का, विद्यार्थ्यालाही तसे प्रयत्न करावे लागतील तरच अर्जुन बनेल. आपोआप डायरेक्ट अर्जुन कसा बनेल, शिक्षकाची इच्छा आहे. द्रोणाचार्याकडे 105 विद्यार्थी शिकायला होते पण त्याच्यापैकी सर्वात श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनच बनला. आता आपल्यामध्ये बी एक हे म्हणजे खोटी भावना पसरलेली की द्रोणाचार्याला एकच शिष्य सर्वात श्रेष्ठ बनवायचा होता, तो म्हणजे अर्जुन. असं नव्हतं, कारण अर्जुन स्वतः मेहनत करणारा, स्वतः त्याच्यामध्ये तेवढी कुवतीनं मेहनत करत होता. इतर विद्यार्थ्याची तेवढी तपश्चर्या नव्हती, त्यामुळं तेवढ्या विद्यार्थ्याची तपश्चर्या बघून प्रत्येक शिक्षकालाही वाटतं की माझा विद्यार्थी हा अर्जुनच बनावा. असंच, आणि अर्जुनाची कुवत केवढी होती, केवढी मेहनत होती, तर विद्यार्थी बसले, विद्यार्थ्यांमुळे सांगतो काय की अर्जुन त्याचा युद्धाभ्यास करताना आपण लिहिताना काय करतो, उजव्या हाताने लिहितो प्रत्येक जण, डाव्या हाताने कोणी लिहू शकते का, झडक नाही ते लिहिल फक्त डाव्या हाताने. अर्जुनाचं कसं होतं, गांडीव धनुष्य चालवत असताना उजव्या हाताने चालवायचं आणि डाव्या हाताने चालवायचं. एक सोबत एक सेकंदाला हजार बाण, एखाद्या दिशेने जर असा बाणाचा जर पाऊस पडायला लागला, असा झरा कसा इसरतो जमिनीतून, तसा बाणांचा असा पाऊस वर यायचा की मनुष्य तिकडे दिसत नव्हता कोण बाण मारायलाय. आणि ज्या दिशांना बाणांचा पाऊस पडायचा त्या दिशेला समजायचे की हा द्रोणाचार्याचा शिष्य अर्जुन आहे. म्हणजे गुरुची जे उंची, गुरुचं जे मोठेपण आहे ते त्याच्या शिष्यावर ठरतो. मित्रांनो, याच्या पलीकडे अजून सांगतो, सरांविषयी जर सांगायचं झालं तर मी त्यांचा 1ली ते 4थीचा विद्यार्थी. सरांचेच बंधू डांगे सर आणि रुद्राक्ष सर असे आम्हाला 2 शिक्षक म्हणजे पितृतुल्यच होते. त्यावेळेला 1ली ते 4थीला आमच्या शाळेमध्ये सरांची शिकवणी जर बघायची झाली तर सरांचा एकदम असा आम्हाला लता मंगेशकर सारखा मधुर आवाज वाटायचा. सरांनी जर कुठली कविता शिकवली तर एखाद्या स्त्रीचा जरी इतका मधुर आवाज नाही, इतका मधुर आवाजामध्ये ते कविता असेल. आज आम्ही 5वी ते 10वी मध्ये शिकलो, पण 5वी ते 10वी मधली मी एक ही कविता आज मी सांगतो मी एक पण म्हणू शकत नाही. पण 1ली ते 4थी मध्ये आज 15 वर्ष झाली मला शिकून, मी प्रत्येक कविता आजही माझ्या तोंडाने म्हणून दाखवू शकतो प्रत्येक वर्गाची. त्याचं कारण म्हणजे एकमेव, जे कवीचे जसे बोल असतात, जसे एखाद्या कवितेला जसा रंग द्यायला पाहिजे, जसं त्याला चाल लावायला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांनी चाल लावायची, तितक्याच मधुर आवाजात आम्हाला म्हणून दाखवायचे. आम्हाला शाळा म्हणजे आमचं घर होतं.
आणि ते शिवाजी महाराजांचा इतिहास होता आम्हाला 3री-4थी मध्ये. अफजल खानाला वाघनखांनी फाडलं, असं एकदम पोवाड्यासारखं सांगायचं. शाहिस्ते खानाची बोटं तोडली. इतकं चांगल्या ह्याने सरांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये हे केलं. त्याच्यानंतर सर आमच्या शाळेला गावामध्ये एकच वर्ग होता. आज सांगावंच वाटणारे सरांपुढे कधी बोलणं झालं नाही. खूप छोटा होतो 1ली ते 4थी मध्ये. आज एवढ्या वर्षानंतर मला प्रसंग भेटला, त्याच्यामुळे टाइम तर घेणार आहे. त्याच्यानंतर 1ली ते 4थीला ज्यावेळेस सर आमच्या गावात आले, सर इथून जवळजवळ 50 किलोमीटर यायचे. सरांना बदली करून घेता येत होती, इथं पण 2 किलोमीटरवर. पण सरांचं एवढं प्रेम होतं आमच्या गावावर, इथून सरांनी बदली केली नाही, इथून 50 किलोमीटर बाईकवर यायचे सर आमच्या गावापर्यंत. गावात आल्यानंतर गावात एकच वर्ग होता. लेकरांमध्ये प्रगती दिसायला लागली. लेकरांमध्ये गावामध्ये बरेच जण असे की आमच्यामध्ये दारू पिणारे हे ते, जेवढं जास्त लेकराकडे लक्ष नव्हतं. पण जी लेकरांची प्रगती पाहून पालकही सुधारले, नवीन वर्ग झाले. आणि गावामध्ये एवढं आमचं गाव आहे, तुम्ही बघितलं एवढं छोटस 500 बी मतदान नाही गावामध्ये. आमच्या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये गॅदरिंग सारखे उपक्रम झाले सरांच्याच. पण असं असतंय, एखादा माणूस कुठेतरी चांगल्या कार्याला पुढे निघलं, त्याला शत्रू निर्माण करायची गरज नसते, आपोआप शत्रू बनत जातात. तसंच काही समाजकंटकांनी सरांना विरोध केला आणि सरांना बदली करून जावं लागलं. त्यांच्या पाठोपाठच आमचे रुद्राक्ष सर गेले, त्यांच्या पाठोपाठच आमचे डांगे सर गेले. आणि असं झाल्यानंतर आमची शाळा तिथून पुढं, जे आमची इथून मागची जी बॅच निघली होती, जोपर्यंत सर आम्हाला शिकवायला होते, आज प्रत्येक जण सक्सेस आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कुणी प्रत्येक जण आपापल्या प्रगतीपथावर काम करते. पण सर बदली करून गेल्यानंतर आमच्या शाळेचा आत्मा गेला. आमच्या शाळेचा आत्मा गेला कशावर म्हणालो मी, कारण आज आमच्या जिल्हा परिषद शाळेला तेवढी विद्यार्थी संख्या, पटसंख्या पूर्ण करता येत नाही. ज्यावेळेस सर शिकवायला होते त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये बसायला जागा नव्हती. आज सर गेले म्हणजे एक या गुरुचं किती महत्व आहे. एखाद्या मंदिराला जर तुम्हाला हे करायचं असेल तर तिथल्या गुरुवर ठरतंय की त्या मंदिरामध्ये किती लोक येणार आहेत, तुम्ही कसं त्यांना ज्ञान द्यायला लागले. सर ज्यावेळेस बदली करून गेले, तिथून पुढे अशी ओसाड पडल्यासारखी झालेली शाळा. सर यानंतर मित्रांनो अजून एक मला सांगायचं की आपण वर्गामध्ये आपण मानसिक आरोग्य बी बदलत चाललेले, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, याच्या पलीकडे थोडं मानसिक स्थिती पण सुधारायला पाहिजे शिक्षकांनी, त्याच्या पलीकडे जाऊन. आणि हे बालसंस्कार होत असताना त्या वयामध्ये सरांनी आम्हाला त्या पद्धतीनं आमच्यावर संस्कार केले. सर याच्या पलीकडे आता मला काही शब्द सुचणार, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि तुम्ही जे इथून पुढे रिटायरमेंट म्हणजे अंत नाही, इथे आता नवीन जीवनाचा तुम्हाला प्रवास सुरुवात करायचा आहे, आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र देशा, जय मराठी माता, जय भारत देश. धन्यवाद ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरच्या बाणीतून आपल्याला सरांनी त्याच्यावरती घातलेले जे संस्कार आहेत हे आपल्या निश्चित लक्षात आले असतील.